तर मनोज जरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालेत। आज त्यांच्या आंदोलनाचा मोर्चाचा दुसरा दिवस आहे आणि सध्या ते शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले आहेत। शिवनेरी गडानंतर जरांगे मुंबईसाठी रवाना होणार आहेत। तर गोरगरिबांचं मन जिंकण्याची संधी मला समाजासाठी लढायचंय असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। मनोज जरांगे हे शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालेले आहेत। तिथे शिवजन्मभूमीचं दर्शन घेऊन यानंतर ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत। याआधी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधलेला आहे। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत। दत्ता, नक्कीच वृषाली, आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे मोर्चा घेऊन निघालेले मनोज जरांगे पाटील हे शिवजन्मभूमीचा आशीर्वाद घेण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी सध्या शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचलेले आहेत। सध्या मनोज जरांगे जे आहे ते शिवनेरी किल्ल्यावरचं जे ऐतिहासिक मंदिर आहे शिवाई देवी, त्या शिवाई देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच ज्या देवीवरून ठेवण्यात आलं होतं त्या शिवाई देवीचं आता मनोज जरांगे पाटील दर्शन घेत आहेत। शिवाई देवीचं दर्शन झाल्याच्या नंतर मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती पोहोचणार आहेत आणि त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे, ती जन्मभूमी आहे, त्या जन्मभूमीचं सुद्धा मी दर्शन घेणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि छत्रपती शिवरायांच्या या पवित्र किल्ल्यावरची माती मी माझ्या कपाळाला लावूनच मग मुंबईला जाणार आहे आणि मला 100% यश मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी आज व्यक्त केलेला आहे। आणि त्याच जाणीवेतून ते या किल्ल्यावरती सध्या दर्शनासाठी आलेली आहे। त्यांचं दर्शन घेणं सुरू आहे, त्यानंतर शिवजन्मभूमीचं दर्शन घेतील आणि त्यानंतर किल्ला उतरायला सुरुवात करतील। साधारण 1.5 ते 2 तास आणखीन ही सगळी दर्शने घेऊन मनोज जरांगे यांना लागतील आणि त्यानंतर शिवनेरीच्या पहिल्या ते पुन्हा मुंबईत मोर्चाचा प्रवास सुरू करतील। ते मुंबईकडे पोहोचणार आहेत। वाटेमध्ये त्यामुळे मुंबईत पोहोचायला त्यांना रात्री फार उशीर होऊ शकतो, मात्र त्यांची शिवनेरी सांगितलेलं आहे शारीरिक प्रकोप बरी नसल्याने किल्ला चढण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या पायरीपासून मनोज जरांगे पाटील यांनी किल्ला चढत हा सगळा घेत आहेत। नक्कीच धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावरून आता जरांगे हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शिवजन्मभूमीचं दर्शन घेऊन त्यानंतर ते मुंबईसाठी निघणार आहेत। साधारण 1.5 ते 2 तास अजून लागणार आहेत। या दरम्यान ते पत्रकारांशी संवादही साधण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे हे सध्या मराठा बांधवांसह शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालेले, इथून आशीर्वाद घेऊन मग मुंबईसाठी रवाना होणार असं त्यांनी याआधीच म्हटलं होतं। आता थोड्याच वेळात ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत। मात्र शिवनेरी किल्ल्यावर दाखल होतानाची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्यावी आंदोलनासाठी असं त्यांनी सरकारलाही आवाहन केलेलं आहे। दत्ता, आपण पाहतोय की मनोज जरांगे आता मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी देखील आपल्याला क्षणाक्षणाचे अपडेट देतात। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय शिवनेरी किल्ल्यावरची। शिवनेरी किल्ल्यावर आता शिवजन्मभूमीचं दर्शन घेऊन त्यानंतर मनोज जरांगे हे मुंबईसाठी निघणार आहेत। उद्या मनोज जरांगेंचं आंदोलन उद्यापासून सुरू होणार आहे आझाद मैदानावर। मात्र 1 दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आलेली आहे। जर 1 दिवसाची परवानगी दिली तर आमच्या मागण्याही 1 दिवसात मान्य करा असं देखील जरांगे यांनी सरकारला आवाहन करताना म्हटलेलं आहे। मनोज जरांगे यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल ते अंतरवाली सराटीतून निघाले, आज ते शिवनेरी किल्ल्यावर दाखल झालेले आहेत आणि यानंतर ते मुंबईसाठी निघणार आहेत। मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार, आम्हाला तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। उद्यापासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात होणार आहे आणि यासाठी मनोज जरांगे आता थोड्याच वेळात मुंबईसाठी निघणार आहे। आम्ही अटी शर्तींचं पालन करू, एकही कायदा आम्ही मोडणार नाही असं हमीपत्र जरांगेंनी पोलिसांना देखील दिलेलं आहे। मात्र न्यायालयाने 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे आपल्याला अधिक अपडेट देतील। दत्ता, नक्कीच आता शिवाई देवीचं दर्शन जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेलं आहे। आता ते बाले किल्ला चढायला या ठिकाणी सुरुवात करणार आहेत। बाले किल्ल्यावरती शिवजन्मभूमीचं सुद्धा ते दर्शन घेणार आहेत। मात्र त्यांनी आज जी सकाळी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांना जी 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे, 1 दिवसाची परवानगी आपल्याला मान्य नाही, आपल्याला हा वेळ वाढवून द्यावा अशी सुद्धा भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि तसा जर वेळ वाढवून देण्यात आला तर आपण शासनाच्या सगळ्या अटी आणि शर्तीचं पालन करू, 5000 लोकांची मर्यादा सुद्धा पाळू। सोबत जर जास्त लोक आले असतील तर काही लोक आधी बोलू, काही लोक नंतर बोलू, काही लोक
दुसऱ्या दिवशी बोलू अशा स्वरूपाची सुद्धा त्यांनी भूमिका व्यक्त केलेली आहे. त्यामुळे शासनाच्या सगळ्याच अटी आणि शर्ती मान्य करण्याची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे यांची दिसते. अत्यंत शांततेत आंदोलन करण्याची सुद्धा भूमिका त्यांची जी आहे ती आहे. फक्त त्यांना कालमर्यादा जी आहे दिवसांची ती वाढवून देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी आज सरकारला हमीपत्र सुद्धा लिहून दिलेलं आहे की सगळ्या अटी आणि शर्ती पालन करू. फक्त एक दिवसात उपोषण शक्य नाही. त्यामुळे उपोषण आणि मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणाला परवानगी द्यावी अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. उद्या सकाळी 10 वाजता त्यांचं मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण सुरू होणार आहे. मात्र सध्या ते छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमी स्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत. या ठिकाणी त्यांनी शिवाई देवीचं दर्शन घेतलेलं आहे. आणि नक्कीच. निश्चित दत्ता.